नमस्कार, आराध्या लेडीज टेलर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण ब्लाउजचे समोरील बाजू स्टिच करणार आहोत। ते आपण पहिल्यांदा कटोरीला टक्स मारून घेऊया। त्यासाठी आपण 1.5 इंच खालच्या साईडला 1.5 इंच आणि वरच्या साईडला 2.5 इंच असा टक्स घेत असतो कटोरीसाठी, आणि हा तिरका टक्स आपण मारून घेणार आहोत। कोणतीही टीप देताना डबल टीप द्यायची। या पद्धतीने आपली एक कटोरी तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने दुसरी कटोरी तयार करणार आहोत। बरोबर मध्यभागी फोल्ड करून 1.5 इंचावर खालच्या साईडला, वरच्या साईडला 2.5 इंच असा तिरका टक्स मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्या दोन्ही कटोऱ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण या कटोऱ्या समोरील बाजूला जोडणार आहोत। अर्धा इंच मार्जिन घेऊन समोरील बाजूला कटोरे जोडून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला ही आपण कटोरी अर्धा इंचावर मार्जिन ठेवून जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण दोन्ही कटोऱ्या पुढील बाजूला जोडलेल्या आहेत। आता आपण क्रॉस पट्टी जोडणार आहोत। पद्धतीने उलटे करून टिप मारून घ्यायची अर्धा इंचावर। तर दुसऱ्या बाजूला खालच्या साईडला ठेवून कटोरीचा टक्स फोल्ड करायचा असतो, म्हणजे कटोरीचं टोक व्यवस्थित येतं। या पद्धतीने अर्धा इंचावर टिप मारायची। आता आपण लूप पट्टी जोडणार आहोत। या पद्धतीने फोल्ड करून खालच्या साईडला ठेवून थोड्या अंतरावर टिप मारायची आणि पट्टी फोल्ड करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि मध्यभागी एक टिप मारून घ्यायची। एक्स्ट्राच आहे ते कट करायचं। आता आपण हुक पट्टी जोडणार आहोत। त्यासाठी पट्टी फोल्ड मध्यभागी करायची आणि या पद्धतीने टिप मारून घ्यायची। खालच्या साईडला जास्तीचं ते कट करायचं आणि फोल्ड करून घ्यायचं। प्रेस करून आतल्या साईडला दाब टिप देऊन घ्यायची। या पद्धतीने दाब टिप देऊन घ्यायची आणि साईडला एक टिप मारून घ्यायची। या पद्धतीने आपली हुक पट्टी तयार झालेली आहे, दोन्ही पट्ट्या व्यवस्थित। आता आपण गोटपट्टी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून टिप मारून घ्यायचं। एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं, फोल्ड करायचं। या पद्धतीने आतल्या साईडला दुमडून गोट मारून घ्यायचा। व्यवस्थित आतल्या साईडला दुमडायचं आहे। अशा पद्धतीने आपला गोट तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता।
असाच दुसऱ्या साईडलाही गोट मारून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोटपट्टी फोल्ड करायची आणि अर्धा इंचाच्या प्रमाणे टीप मारून घ्यायची आहे। आतमध्ये फोल्ड करायचं, गोट मारून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित असा गोट आलेला आहे। कटोरीचा आकारही व्यवस्थित आहे। दोन्ही पट्ट्या एकमेकांबरोबर आहेत, चेक करायचं। आता आपण कट करण्यासाठी मध्यभागी एक लाईन ड्रॉ करायची आणि या पद्धतीने 5 काच्या करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। दोन्ही पार्ट व्यवस्थित असे जोडून समोरील बाजू तयार झालेली आहे। लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।